संजय राऊत यांनी पुन्हा महायुती सरकारवर निशाणा साधलाय। राज्याला अजून पूर्ण सरकार मिळालेलं नसून रशिया युक्रेनप्रमाणे तिघांमध्ये युद्ध सुरू असल्याचं ते म्हटलेत। तसंच उपमुख्यमंत्री पदावरून देखील संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केलाय। एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागणार होती, अन्यथा त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पडण्याची तयारी भाजपनं केली होती असं राऊत म्हटलेत। तर सरकारमध्ये आमची माणसं आहेत असा गौप्यस्फोटही त्यांनी केला। नीतिमत्ता त्यांना घ्यावीच लागली, नाहीतर त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपनं केली होती। हो, केली होती त्यांच्याशिवाय। माझ्याकडे माहिती आहे, फक्त मी माहितीशिवाय बोलत नाही। सरकारमध्ये आमची माणसं आहेत। जर हा अडळतट्टूपणा असाच राहिला असता दाबदबावाचा, तर त्यांच्याशिवाय पुढे जा असं भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी खाली कळवलं होतं। पण एखाद्या माणसाच्या तोंडाला रक्त लागलं वर्षा बांगल्याचं सत्तेचं, की त्यांना ते शिकार सोडावीशी वाटत नाही। माननीय उद्धव ठाकरे यांना जेव्हा असं वाटलं की मी बहुमत गमावलेलं आणि मी आता पदाला चिटकून राहणं योग्य नाही, तेव्हा त्यांनी तात्काळ राजीनामा दिला आणि वर्षा बांगला सोडला। मोह नाही, मिळालं, काम केलं, पद गेलं, सत्ता सोडली, निघून गेले। हे सगळ्यांना जमतं असं नाही। ज्यांना जमलं त्यांनी केलं,